हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्नेहास केक कॉर्नर. तर आज आपण बघणार आहोत चॉकलेट थीम केक. कार्टून कॅरेक्टरचा हा थीम होता. हा मला फर्स्ट टाईमच ऑर्डर आलेला, म्हणजे डोरेमॉन, छोटा भीम वगैरे केलेली मी, पण हा कॅरेक्टर मला माहीतच नव्हता. सो मला जेव्हा कस्टमरने सांगितलं तर मी पण जरा ब्लँक झालेली, कारण नाव पण मी ऐकलं नव्हतं. सो एक टीटू म्हणून कॅरेक्टर आहे, टीटू म्हणून एक कार्टून येते. टीटू कॅरेक्टरचा मला थीम केक बनवायचा होता. सो ते मला माहीत नव्हतं. सो त्यांनी मला रेफरन्ससाठी काही फोटोज पाठवलेत. सो त्याच्यावरून मी गुगल केल्यावर मला थोडेफार पिक्चर्स सापडले, पण मला ह्या थीमचे टॉपर्स कुठे पण नाही सापडले. पण मी काय जुगाड केलंय आता ह्याच्यासाठी ते पुढे व्हिडिओ दाखवलेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायचं होतं मला, की मी आज माझ्या नवीन माईकने व्हॉइस ओव्हर करते. आवाज कसा येतोय, क्लिअर आहे की नाही, हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी पण खूप एक्सायटेड होती या माईकसाठी, आणि आज मला रिसीव झाला आणि मी खूप एक्साइटमेंटमध्ये आजच रात्री आता बसली मी व्हॉइस ओव्हर करायला. कारण केक तरी खूप दिवस आधी बनवून ठेवलेला, पण मी माईकचा वेट करत होता मी व्हिडिओ एडिट करायला. सो फायनली आज तो आला आणि झालं, आज रेकॉर्डिंग करूया म्हटलं. सो मला नक्की सांगा कसं झालं आहे ते, म्हणजे आवाज कसा येतो आहे तो. ओके, चला तर नंतर आता केक आपला क्रम कोट करून रेडी झालेला होता. मी फ्रीजमध्ये ठेवलं याला 1-2 तासासाठी, आणि नंतर घेतलं फायनल डेकोरेशनला. इकडे मी केक फुल व्हाईट क्रीमने कवर करून घेतले, कारण मला ह्याच्यात जास्त कलर नव्हता वापरायचा. जस्ट मला एक लाईट ब्लू शेड द्यायचा होता केकला. सो मी काय केलं, फक्त एक ड्रॉप मी ब्लू जेल कलर घेतला पॅलेट नाईफवर, आणि तेच डॉट डॉट करून सगळ्या केकला स्प्रेड करून घेतलं. आता मी इकडे ग्रास नोझल वापरून फुल केकला बॉर्डर करून घेतले. वरती पण मी सेम नोझलने असं डिझाईन काढून घेतले, आणि काही स्प्रिंकल्स त्या ग्रासवर ॲड केल्यावर मस्त छान लुक आलेला केकला. मग मी बर्थडे गर्लचं नाव पण लिहून घेतले केकवर. आता मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की मला टॉपर्स भेटले नव्हते, तर मी हे टॉपर्स घरी कसे बनवले ते सांगते तुम्हाला. जस्ट गुगलवरून मी काही पिक्चर्स डाउनलोड करून घेतले, टीटू ह्याचं कार्टूनचं. आणि मग ते स्टेशनरी शॉप, म्हणजे प्रिंट कुठे काढतात ना, तिकडे जाऊन मी त्यांना सांगितलं मला ग्लॉसी प्रिंट पाहिजे. सो त्यांनी ही ग्लॉसी प्रिंट मला करून दिली. जास्त काही नाही, 30-40 रुपीजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि टूथपिक आणि फेविकॉलच्या मदतीने तुम्ही असं स्टिक करून असले टॉपर्स इझिली घरी बनवू शकतात, आणि कमी पैशात पण होऊन जातं ते. तुम्ही पण असले ऑर्डर्स आलेत तर सोडू नका. हा जुगाडू ट्रिक वापरून तुम्ही ऑर्डर्स कंप्लीट करू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.